आज होणार लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता बहिणींच्या खात्यावर वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 1 एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठे अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेविषयी. बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट आज मिळणार आहे. सोबतच 10वा अधिक 11वा हप्तासुद्धा बहिणींच्या खात्यावर आज दुपारी ठीक 3 वाजता जमा होणार आहे. याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. कोणत्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार, कोणत्या बहिणी वंचित राहणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज तुम्हाला दुपारी 3 वाजता पैसे मिळतील का हे देखील तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट हीच आहे मित्रांनो, की आज बहिणींच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत, ते सुद्धा DBT माध्यमाद्वारे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. तर आज मित्रांनो, आज नवीन महिन्याची सुरुवात तर झालेलीच आहे आणि त्यामुळेच नवीन हप्ता वाटपाची सुरुवात देखील आज होणार आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये यांनी काही अटी व नियम ठेवलेले आहेत, जेणेकरून फक्त ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांनाच पैसे मिळायला पाहिजेत. ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर 10वा हप्ता एकूण किती येणार आहे? तर हे पहा, 10वा अधिक 11वा हप्ता असे म्हणून 2 हप्ते एकत्रितरित्या 2100 रुपये अधिक 2100 रुपये अशा पद्धतीने जे आहे ते वाटप होणार आहेत. ही तुम्ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे, कारण की आतापर्यंत बहिणींनी खूप दिवस प्रतीक्षा केलेली आहे किंवा वाट पाहिलेली आहे, ती म्हणजे 2100 रुपये वाटप होण्याची. परंतु आता अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि 10वा हप्ता 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आता कोणत्या बहिणींना पैसे मिळणार व कशा पद्धतीने पैसे मिळणार? तर मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक सणानिमित्त गिफ्ट दिलं जातं, त्याप्रमाणे गुढीपाडव्याचं देखील गिफ्ट तुमचं राहिलेलं आहे व हे गिफ्ट तुम्हाला 830 रुपये सबसिडी तर मिळणारच आहे. सोबतच पैठणी साडी देखील आहे मित्रांनो. 2100 रुपये ही तर आहेतच, परंतु सोबत पैठणी देखील तयार झालेली आहे. म्हणजेच गुढीपाडव्याचं सर्वात मोठं गिफ्ट आज तयार राहायचं आहे मित्रांनो महिलांनो, कारण की आज तुम्हाला गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहे. चला तर आता ते गिफ्ट कोणतं आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, आताच मुख्यमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत. आज बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत. आता उशीर अजिबात करायचा नाही. आता डायरेक्ट पैसे जे आहेत ते वाटप करून टाका, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेले आहेत. चला तर आता पाहूया, आज शुभमुहूर्तावर पैसे वाटप होणार आहेत व दोनही हप्ते 10वा अधिक 11वा हप्ता एकत्रितरित्या जमा होणार आहे. भरपूर महिला विचारते, सर 2 हप्ते सोबत का? तर हे पहा, बहिणींना अत्यंत गरज असते पैशांची आणि त्या कारणास्तव आता दोनही हप्ते सोबतच वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर आता गुढीपाडव्याचं मिळणार मोठं गिफ्ट. आता कोणतं गिफ्ट मिळणार आहे? तर मित्रांनो, गिफ्ट 1 नाही 2 नाही तर संपूर्ण 5 ते 6 गिफ्ट बहिणींना मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. अतिशय जबरदस्त व मोठे गिफ्ट आज बहिणींना मिळून जाणार आहे. चला तर ते गिफ्ट कोणते आहेत एक एक गिफ्ट पाहूया. सोबतच आपण प्रत्येक सणाला गिफ्ट असतात आणि या कारणास्तव होळीनिमित्त देखील 3000 रुपये वाटले होते. त्याच्यासोबत आता गुढीपाडव्याचं कोणतं मोठं गिफ्ट असणार ते आपण पाहूया, कारण की बहिणींना गिफ्ट देणे शासनाचं कर्तव्य झालेलं आहे व शासन ते बहिणीला सतत गिफ्ट जे आहे ते देत असते. चला तर आता आपण पाहूया, लाडकी बहिणी योजनेचा गुढीपाडव्याचं गिफ्ट असणार आहे मित्रांनो ही, ती म्हणजे पैठणी साडी. अतिशय जबरदस्त ब्रँड न्यू क्वालिटीची पैठणी साडी जे ती वाटप करण्यात येणार आहे. परंतु यामध्ये फक्त निवडक महिलाच असणार आहेत आणि त्या कोणत्या महिला असणार आहेत ते आपण लगेच पाहूया. महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला एक जबरदस्त अपडेट देखील सांगू इच्छितो त्याच्या अगोदर, ते म्हणजे दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होतो आणि या कारणास्तव आता 10वा हप्ता आजपासूनच वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे व आज नवीन यादी आलेली आहे मित्रांनो. ते यादीमध्ये काय आहे? तर ते यादीमध्ये आहेत मित्रांनो 10 जिल्हे. सर्वात अगोदर या 10 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे सलग वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. आजपासून सलग 3 दिवस पैसे जे आहेत ते महाराष्ट्रात वाटप होणार आहे. त्यामधील आजचा पहिला दिवस असणार आहे व या पहिल्या दिवसामध्ये 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. चला तर ते 10 जिल्ह्यांची नावे आपण पाहूया. त्याच्या अगोदर मित्रांनो, जिल्ह्यांची नावे तर आपण पाहणारच आहे, त्यात काहीच वाद नाही, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला रेशन कार्डवर आनंदाचा शिधा तर मिळणारच आहे. सोबतच आनंदाच्या शिधासोबत तुम्हाला पैठणी साडीसुद्धा वाटप केली जाणार आहे. दर सणानिमित्त आनंदाचा शिधा तो वाटप होत असतो व आनंदाच्या शिधामध्ये तुम्ही गोष्टी पाहिल्या असतीलही, मग ते साखर असेल, गूळ असेल किंवा रवा असेल, तर अशा पद्धतीच्या वस्तू तुम्हाला मिळत असतात आणि त्यामध्ये सुद्धा पैठणी साडीसुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर गुढीपाडव्याचं गिफ्ट तर मोठं गिफ्ट पहिलं झालं 2100 रुपये. त्याच्यानंतर आहे हे आपलं पैठणी साडीचं गिफ्ट आणि सोबत आता जबरदस्त गिफ्ट म्हणजे काय? तर मित्रांनो, 10वा हप्ता गिफ्ट तुम्हाला आजच मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर आता नवीन नियम व अटी आहेत, त्या अटी सर्व पूर्ण केल्या तुम्ही की लगेच तुम्हाला हे गिफ्टसुद्धा मिळून जाईल आणि हप्तासुद्धा तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आता कोणत्या अटी आहेत, कोणते नियम आहेत, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया.
इच्छा आहेत. तर आता ह्या नवीन अटी नेमकं कोणत्या आलेल्या आहेत व या बहिणींना कशा पद्धतीने पूर्ण करायच्या असे आहेत व कोणत्या बहिणी पूर्ण करतील त्या बहिणींना याचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही स्क्रीन पाहू शकता. एकूण फक्त 4च महत्त्वपूर्ण अटी यांनी दिलेल्या आहेत. या 4 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला याचा लाभ जो तो नक्कीच मिळणार आहे. चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या 4 अटीही पाहूया. या 4 अटी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व नियम असणार आहेत. तर आता महिलांचे काही छोटे मोठे प्रश्न पाहूया अगोदर. तर 10वा हप्ता कोणाला मिळणार? तर हे पहा, ज्या पात्र महिला आहेत व ज्या आपण पुढे नियम सांगणारच आहे ते नवीन नियम ज्या महिला पालन करत आहेत त्याच महिलांना 10वा हप्ता जो तो मिळणार आहे. आता योजनेतून 52 लाख महिला कोणत्या महिला ज्या आहेत त्या बाद होणार आहेत किंवा बाहेर निघणार आहेत? तर हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो. 52 लाख महिला योजनेतून बाहेर तर नक्कीच होणार आहेत. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय आहे? तर ज्या बहिणी डबल योजनेचा लाभ घेत आहेत किंवा ज्या बहिणींनी काही नियम मोडलेले आहेत, जे शासनाने नियम सांगितले आहेत व ते नियमाचं पालन त्या बहिणींनी केलेलं नाही, अशा बहिणींना आता 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही. हो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि 52 लाख महिलांची यादीसुद्धा लवकरच जाहीर होत आहे आणि या 52 लाख महिला योजनेतून इथून पुढचा एकही हप्ता त्या महिलांना मिळणार नाही. परंतु जर तुमचे या यादीमध्ये नाव पाहिजे नसेल तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. पुढे ते आपण नियम प्रत्येक एक नियम डिस्कस केलेला आहे किंवा सांगितलेला आहे. हे नियम जर सर्व पालन केले असतील तर मग मात्र लाभ जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. नवीन अटीमुळे काही अडचण येणार का? हा देखील महिलांचा प्रश्न होता. तर हे पहा, नवीन अटीमुळे सुद्धा अडचण जी आहे ती नक्कीच येणार आहे व महिला बाद होणार आहे. तर आम्हाला 10वा हप्ता कधी मिळेल? तर तुम्हाला आजपासून 10वा हप्ता जो आहे तो वाटप सुरू झालेला आहे व आज बहिणींच्या खात्यामध्ये हा 10वा हप्ता जमा होणार आहे. 2100 अधिक 2100 10वा हप्ताच नाही तर 10वा अधिक 11वा हप्ता असे म्हणून 2 हप्ते बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 5 मोठे गिफ्ट जाहीर तर झालेले आहेतच, परंतु ते गिफ्ट कोणते आहेत, कोणत्या महिलांना मिळणार, कशा पद्धतीने मिळणार तेही आपल्याला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. तर लाडकी बहीण वर्धापन दिन जो आहे तो मित्रांनो आता साजरा होणार आहे. कारण की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गेल्या वर्षी सुरुवात झालेली होती लाडकी बहीण योजनेची आणि हीच सुरुवात मित्रांनो कायम ठेवण्यासाठी किंवा ह्याच सुरुवातीला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला 5 गिफ्ट जे आहे ते शासनातर्फे वाटप केले जाणार आहेत. हे 5 मोठे गिफ्ट कोणते असणार ते आपण लगेच पाहूया. तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यात हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, त्यामुळेच हा जबरदस्त निर्णय शासनाने घेतलेला आहे. याच महिन्यात आणि आजपासूनच सुरुवात जी आहे ती हप्ता वाटप करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे व 10 जिल्ह्यांची यादी मित्रांनो लक्षात ठेवा. 10 जिल्हे अजून मी सांगितलेले नाही, ते 10 जिल्हे आपण व्हिडिओच्या पुढे तर लगेच सांगणारच आहोत तुम्हाला. आणि त्या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल ना तर आज तुम्हाला बँकेत जावंच लागणार आहे, बँकेत गर्दी करावीच लागणार आहे व तेथून पैसे तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे हप्ता वाटप करण्यासंदर्भात आणि तो सुद्धा 2100 रुपये हप्ता वाटप करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तर आता लाडक्या बहिणीला पहिलं गिफ्ट मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, लक्षपूर्वक तुम्ही ऐकत नाहीत त्यामुळे तुम्हाला गिफ्ट जे आहे ते मिळत नाहीत व गिफ्टपासून तुम्ही वंचित राहत असतात. तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजना 2.0 अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळाले होते, ती 2490 रुपये तर मिळाले होते आणि दुसऱ्या टप्प्यातसुद्धा महिलांना 2490 रुपये मिळून जाणार आहेत. परंतु हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं व 3 गॅस सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला मिळून जाणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेतलेला असायलाच पाहिजे. सोबतच तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या घरी असायला पाहिजे. उज्ज्वला गॅसचं कनेक्शन जर तुम्हाला असेल म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला तो फ्रीमध्ये गॅस मिळालेला असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची अपडेट आहे मित्रांनो. प्रत्येक महिन्यात जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असता तर गॅस सिलेंडर जे आहे ते बुकिंग करून भरायचे आहे. ज्या महिला गॅस सिलेंडर बुकिंग करून भरतील त्या महिलांना प्रतिमाह 830 रुपये असे मिळून एकूण 3 महिन्याची सबसिडी 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे व काही बहिणींच्या खात्यावर ही सबसिडीसुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे आजच तुमचं उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जे आहे ते असेल ते चेक करा आणि गॅस बुकिंग करून सबसिडीचा लाभ जो आहे तो तुम्ही लगेच घेऊ शकता. तर आता बहिणीसाठी दुसरं गिफ्ट म्हणजे मित्रांनो हे गिफ्टपेक्षा काही कमी नाही आहे. ती म्हणजे काय तर 10वा अधिक 11वा हप्ता हे दोनही हप्ते सोबत आणि ते सुद्धा 2100 रुपये. तर असे मिळून 4200 रुपयाचं हे दुसरं मोठं गिफ्ट बहिणींसाठी असणार आहे व यामध्ये 530 रुपयाचा बोनस देखील बहिणींना वाटप होणार आहे. परंतु तो बोनस कशा पद्धतीने वाटप होणार त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहूया. तर आता गिफ्ट क्रमांक 3 असणार आहे. हो मित्रांनो, आतापर्यंत भरपूर बहिणींना या गिफ्टविषयी माहितीच नव्हतं, कारण की हे गिफ्ट आतापर्यंत कोणी सांगितलंही नव्हतं आणि ही गिफ्ट आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी सांगत आहोत मित्रांनो. तर हे गिफ्ट असं आहे, 30 प्रकारचे नवीन भांडी संच जो तो बहिणींना मिळून जाणार आहे. तो म्हणजे कोणत्या तर लाडक्या बहीण योजनेच्या ज्या महिला लाभ घेत आहेत तर अशा बहिणींना
30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो मिळणार आहे. परंतु हा भांडी संच कशा पद्धतीने मिळणार, तर हे पहा, या भांडी संचासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कुठे करायचा आहे, तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जा तुम्ही, तेथे जाऊन संपर्क साधा, आम्हाला अर्ज करायचा आहे भांडी संच मिळण्यासाठी अशा पद्धतीने त्यांना सांगा. ते लगेच तुमचा अर्ज जो आहे तो करून देतील व हे अर्ज जो तो आजपासून हे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत व अत्यंत जबरदस्त योजना आहे मित्रांनो. भांडी मिळणार आहेत, अत्यंत घरगुती उपयोगासाठी ही असणार आहे. तर हे गिफ्ट तर सर्वात जबरदस्त झालंच मित्रांनो. आता चौथं आणि 5वं गिफ्ट महिलांसाठी अत्यंत स्पेशल गिफ्ट असणार आहे. आतापर्यंत कोणीही सांगितलं नसेल मित्रांनो तुम्हाला स्पेशल गिफ्ट असणार आहे. चौथं गिफ्ट व 5वं गिफ्ट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. ते गिफ्ट हे महिलांसाठी अत्यंत आतापर्यंतचं सर्वात मोठं व जबरदस्त गिफ्ट असणार आहे. तर आता चौथं गिफ्ट मित्रांनो महिलांसाठी असणार आहे, ती म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, ज्या योजनेची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या अशी सिलाई मशीन योजना जी आहे ती सुरू झालेली आहे व महिलांना मोफत शिलाई मशीन जी आहे ती वाटली जात आहे या गिफ्ट क्रमांक 4च्या अंतर्गत. तर मित्रांनो, आता ही सिलाई मशीन कोणाला मिळणार, कोण या गिफ्टसाठी पात्र ठरणार ते आपण पाहूया. तर सिलाई मशीन अशा महिलांना मिळणार आहे, महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा महिलांना स्वतःचा उद्योगधंदा चालू करण्यासाठी ही सिलाई मशीन जी आहे ती शासनातर्फे वाटप केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 शिलाई मशीन ज्या आहे त्या वाटप केल्या जात आहे. 2400 शिलाई मशीन मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यात कमी नाहीत, भरपूर मोठा आकडा आहे. आणि या सिलाई मशीन कोणाला मिळणार, तर हे पहा, सिलाई मशीनसाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अर्ज करावा लागणार आहे. तो अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आणि त्यासाठी काय लागणार, तर हे पहा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला कमीत कमी 2 हप्ते जे ते मिळालेले असायलाच पाहिजेत. जर 2 हप्ते मिळालेले असतील तरच तुम्हाला सिलाई मशीनसाठी अर्ज करता येणार आहे, अन्यथा अजिबात अर्ज जो आहे तो तुम्हाला सिलाई मशीनसाठी करता येणार नाही. तर आता अर्ज कुठे करायचा, तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, अर्ज करण्यासाठी तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही. आणि यामध्ये 2 अटी शिलाई मशीनसाठी यांनी ठेवलेल्या आहेत. ते म्हणजे काय, तर पहिली अट यांनी अशी ठेवली होती की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो मिळालेला असायला पाहिजे कमीत कमी 2 हप्ते. याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. हो मित्रांनो, तुम्हाला उत्पन्नाचा दाखलासुद्धा यामध्ये लागणार आहे, कारण की जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुमचे उत्पन्न उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे, कारण की ज्या महिला उत्पन्नाचा दाखला काढून अर्ज करतील अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो अत्यंत मोठा लाभ नक्कीच होणार आहे. तर आता जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन म्हणजे कमी आहेत मित्रांनो, परंतु त्या कोणाला मिळणार, किंवा लोकसंख्या तर जिल्ह्यामध्ये लाखो असते परंतु सिलाई मशीन 2400 मग कोणत्या महिलांना मिळणार, तर हे पहा, ज्या महिला गोरगरीब महिला आहे त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे व सोबतच त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, तर अशाच महिलांना सक्षमीकरणासाठी ही सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे. तर यामध्ये तर चौथं गिफ्ट झालं मित्रांनो. आता 5वं गिफ्ट किती स्पेशल असणार आहे ते आपण पाहूया. तर गिफ्ट क्रमांक 5 मित्रांनो महिलांसाठी, तर आता 2100 रुपये झाले, सर्व शिलाई मशीनही झाली. तर मित्रांनो तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती शासनातर्फे वाटप केली जाणार आहे. ही गिफ्ट तर स्पेशल गिफ्ट आहेच मित्रांनो, परंतु आता महिलांना ओढ लागलेली होती की 5 मोठे गिफ्ट आहेत, मग 5वं गिफ्ट काय असणार, तर हे पहा, ज्या महिलांना गोरगरीब महिला आहेत तर अशा महिलांना नवीन स्कूटी योजना म्हणजे मित्रांनो त्यांना समजा त्यांचं हॉटेल असेल किंवा काही असेल तर अशा महिलांना स्कूटी जी आहे ती स्कूटी इलेक्ट्रॉनिक्स स्कूटी वाटण्याचा नवीन GR आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत त्याचे अर्ज चालू झालेले नाहीत मित्रांनो. अत्यंत जबरदस्त आहे, नवीन पिंक स्कूटी जी आहे ती महिलांना वाटप केली जाणार आहे. याच्याविषयी GR आलेले आहेत परंतु अजूनपर्यंत योजना सुरू झालेली नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. योजना जशी सुरू होईल तशीच आपण अपडेट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, त्यामुळे लगेच लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा. तर आता 10वा हप्ता जर मिळणारच आहे मित्रांनो. एकूण 10 जिल्ह्यांची 20 जिल्ह्यांची यादी आहे, त्यापैकी 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत व 10 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत. ती यादी आपण पाहूयाच, परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो 10वा हप्ता मिळण्यासाठी काही कडक नियमांचे पालन जे ते आता महिलांना करावे लागणार आहे, कारण की कडक नियम जर पालन केले तरच तुम्हाला 10वा हप्ता अधिक 11वा हप्त्याशी मिळून 2 हप्ते मिळणार आहेत, अन्यथा एकही हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. चला तर आता ते नियम नेमकं कोणते आहे ते आपण पाहूया. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. नियम क्रमांक 1 आहे आधार कार्ड नियम. हो मित्रांनो, आधार कार्ड नियम, आधार कार्ड बँकेत लिंक असणे हा तर जुना नियम होताच, परंतु आता याच नियमात भर घालण्यासाठी नवीन नियम जो आहे तो जाहीर झालेला आहे. तो म्हणजे काय, तर तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर एकच नाव असायला पाहिजे. जर तुमच्या आधार कार्डवर वेगळे नाव, बँक पासबुकवर वेगळे नाव असे जर असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो तो अजिबात मिळणार नाही. त्यामुळे आज चेक करून घ्या तुमच्या आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर वेगवेगळे नाव आहे का, ती गोष्ट चेक केल्याच्यानंतर तुम्हाला 10वा हप्ता जो तो नक्की मिळणार आहे.
तर आता नियम क्रमांक 2 मित्रांनो, लाडक्या बहिणींना 10वा अधिक 11 हप्ता वाटप करण्यासाठी लवकरच जी आहे ती ई-के-वाय-सी जी आहे ती केली जाऊ शकते. कारण की विषय काय झालेला आहे, ज्या महिला अपात्र आहेत, ज्या महिला बाद झालेल्या आहेत, त्यासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि अशाच महिलांना थांबवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे ई-के-वाय-सी नियम. हो मित्रांनो, तुम्हाला बँकेत जाऊन तुमची ई-के-वाय-सी करायची आहे. के-वाय-सी केली तरच तुमच्या खात्यावर 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 4,200 रुपये तरच जमा होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही के-वाय-सी केली नसेल तर लगेच के-वाय-सी करून घ्यायची आहे. कारण की आता उशीर करू नका. आता पैसे वाटप होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे व ज्या महिला सर्वात लवकरात लवकर के-वाय-सी करतील अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे व सर्वात अगोदर हा लाभ बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. ह्याच्यानंतर के-वाय-सी कोणत्या खात्याला करायची गरज नाही. तर हे पहा, जर पोस्टाचे आत्ताच नवीन खाते तुम्ही उघडले असेल पोस्ट बँकेचे तर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची गरज नाही. परंतु जर तुमचे खाते पोस्टाचे जरी खाते असेल आणि 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी जी आहे ती नक्कीच करावी लागणार आहे. 50 रुपये देऊन ई-के-वाय-सी जी आहे ती करत असतात. बँकेतही तुम्ही के-वाय-सी करू शकता, बाहेर के-वाय-सी करू शकता. त्यामुळे के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्या तुम्ही. तुम्हाला सुद्धा 10वा अधिक 11वा हप्ता जो आहे तो डायरेक्ट मिळून जाणार आहे. तो म्हणजे 4,200 रुपये 2-2 हप्ते मित्रांनो 21-21 रुपयाची बहिणींचं तर आनंद आता गगनात मावणार नाही. तर आता तिसरा नियम आहे तो म्हणजे मोटार वाहन नियम. हो मित्रांनो, हा नियम सुरुवातीला शिथिल करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने नियम व अटी याला लावून हा नियम सुरू करण्यात आलेला आहे. तर आता नवीन नियम व अटी नेमकं काय आहेत ते आपण पाहूया. तर यामधील सर्वात अगोदर नियम व अटी अशा आहेत. तर ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, म्हणजे त्या फिरण्यासाठी किंवा घरी 4 चाकी वाहन त्यांनी घेतलेलं आहे, महिलाच्या स्वतःच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर मग मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ जो तो अजिबात मिळणार नाही. कारण की 4 चाकी वाहन म्हणलं त्याच्यानंतर तुम्ही टॅक्ससुद्धा भरत असालही आणि या नियमाच्या मुळेच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार नाही जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर. आता भरपूर महिलांचा प्रश्न होतो, सर आमच्याकडे 4 चाकी वाहन तर आहे परंतु आम्ही त्यासाठी आमच्या उद्योगधंद्यासाठी वापरतो, तर अशा महिलांना यातून सूट नक्कीच मिळणार आहे व त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून जाणार आहे. तर आता चौथा नियम क्रमांक 4 पाहूया आपण मित्रांनो, तो म्हणजे टॅक्स भरणार नियम. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल आणि सोबतच टॅक्ससुद्धा भरत असाल, कारण की ज्या महिलांचे उत्पन्न जास्त असते अशा महिला टॅक्स भरत असतात व ज्या महिला टॅक्स भरत असतात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत इथून पुढचा लाभ जो आहे तो अजिबात वितरित केला जाणार नाही. कारण की टॅक्स भरण्याच्या अंतर्गत महिलांचे उत्पन्न जास्त असल्यामुळे महिला टॅक्स भरत आहेत व त्यांना गरज नाही पैशाची असे सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हा नियम क्रमांक 4 देखील तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता 5वा नियम मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे काय आहे तर तो आपण पाहूया. तर मित्रांनो, हा नियम असा आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरच फॉर्मचं अपग्रेडेशन म्हणजे काय तर फॉर्मची जो तुम्ही पहिले फॉर्म भरले होते त्यामध्ये आता नव्याने भर टाकण्यासाठी नवीन डॉक्युमेंट किंवा लेटेस्ट डॉक्युमेंट जे आहे ते जोडण्याचे लवकरच चालू होणार आहे. म्हणजे एक 15 ते 20 दिवसात म्हणजे 11व्या हप्त्याच्या किंवा 12व्या हप्त्याच्या आसपास हे चालू होणार आहे. ते म्हणजे डबल फॉर्म भरण्याचे सुद्धा चालू होणार आहेच. आणि ते डबल फॉर्म म्हणजे कसे तर तुमच्या पहिला फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये काहीच करायचं नाही. तुम्हाला जर काही नवीन डॉक्युमेंट असेल, उत्पन्न दाखला असेल, काही असेल तर तेच तुम्हाला फक्त त्यामध्ये अपलोड करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारची काहीच करायची गरज नाही. तुमचे पैसे ऑटोमॅटिक पडत राहणार आहेत. परंतु जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये अटी असतील किंवा तुम्ही विनाकारण योजनेतून बाहेर पडलेला असाल तर मग मात्र तुमच्यासाठी हे नवीन नियम जे ते लवकरच येत आहेत व तुम्हाला यामध्ये नवीन पुन्हा एकदा संधी नक्कीच मिळू शकते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे 5 महत्त्वपूर्ण नियम आहेत व ज्या महिला या 5 नियमांचं काटेकोरप्रमाणे किंवा काटेकोर रीतीने पालन करत आहेत व सर्व गोष्टी त्यांच्या क्लिअर आहेत तर अशा महिलांना याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे व संपूर्ण लाभ तो 4,200 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता मुख्यमंत्र्यांनी आज 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत. ते म्हणजे बहिणीसाठी वर सांगितल्याप्रमाणे 4 गिफ्ट बहिणींना तर आता मिळणारच आहेत. आता हे 4 गिफ्ट कशा पद्धतीने बहिणीच्या खात्यावर जमा होणार तर ते देखील आपण पाहणारच आहोत. तर ज्या महिला सर्वात अगोदर गिफ्टसाठी अर्ज करतील किंवा सर्व गिफ्टच्या गोष्टी त्यांनी समजून घेतलेल्या आहेत, व्हिडिओ संपूर्ण आपला पाहिलेला आहे, तर अशा सर्व बहिणींसाठी गिफ्ट जे आहे ते वाटप असणार आहे मित्रांनो. आणि हे गिफ्ट वाटप सुरुवातसुद्धा झालेली आहे. काही महिलांनी तर आपापले गिफ्ट देखील भेटलेले आहे त्यांना, परंतु ज्या महिलांना मिळाले नाहीत त्या महिलांनी व्हिडिओ आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून पहा. त्यामध्ये आपण कोणतं गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला जमा करायचं आहे किंवा मिळवायचं आहे प्रत्येक एकूण एक गोष्ट आपण तुम्हाला सांगितलेली आहेच. आणि
गिफ्टसुद्धा आपल्या सबस्क्रायबरला मिळून गेलेले आहेत. आता तर महत्त्वपूर्ण 4 निर्णय कोणते घेतलेले आहेत. तर पहिला निर्णय मित्रांनो तोच असणार आहे. वचन दिल्याप्रमाणे ₹21 आजपासून वाटप सुरुवात झालेली आहे. कारण की आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिली होती. आता आजपासून वाट पाहण्याची गरज महिलांना राहिलेली नाही. कारण की गिफ्ट तर असे वाटप सुरुवात तर झालेली आहे. सोबत 10वा अधिक 11वा हप्तासुद्धा आजपासून वाटप करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. व बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता बहिणींच्या खात्यावर ₹21 प्रमाणे जमासुद्धा होत आहे. तुमच्या खात्यावर जमा झाले का नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता अधिक विलंब करू नका. माझ्या बहिणींना पैसे पाठवा. बहिणींचा सण आलेला आहे गुढीपाडव्याचा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच बहिणींचे लाडके मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनीसुद्धा शासनाला स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. आदिती तटकरे यांच्या अर्थमंत्री यांना आदेश दिलेले आहेत की पैसे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना वाटून टाका. आता अजिबात कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका, दिरंगाई करू नका, जेणेकरून बहिणी नाराज होणार नाहीत. अशा पद्धतीने सणानिमित्त बहिणींना गुढीपाडव्याचा बोनस देखील वाटून टाका. अशा पद्धतीचे आदेश जे ते वरून आलेलेच आहेत. आता बहिणींना एकूण 2 मेसेज येणार आहेत. मार्चचा मेसेज तर मागच आलता, आता त्यामध्ये काही विषय नाही, तर तो तर झालेलाच आहे. परंतु आता एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे एकत्रितरित्या अशा पद्धतीने DBTद्वारे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला पडणार आहे. युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड द मनी. अशा पद्धतीचे मेसेज लवकरच तुम्हाला पडण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. आतापर्यंत जरी उशीर झाला असेल, काही झालं असेल, तर आता लोड घेऊ नका. आजपासून 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे तर वाटप होणारच आहे. त्या 10 जिल्ह्यांची यादी आपण लगेच पाहूया मित्रांनो. आता जास्त उशीर करायला नको किंवा तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही. तर आता 10वा हप्ता तर आपण लगेच पाहणारच आहोत. 10व्या हप्त्याचे 10 जिल्हे आत्ता लगेच तुमच्या खात्यासमोर आपण प्रस्तुत करत आहोत. तर आता लाडकी बहिणीसाठी हे तातडीचे आदेश घेण्यात आलेले हप्ता वाटप असेल, बहिणींना गिफ्ट वाटप असेल, तर हे निर्णय जे आहे ते बहिणीसाठी लगेच घेण्यात आलेले आहेत. व या निर्णयाची सवय मित्रांनो आता झालेली आहे बहिणींना. तर आता स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जिल्हे जे आहे ते दाखवणार आहोत आपण. अर्थसंकल्प आता पूर्ण झालेला आहे व हा अर्थसंकल्प पूर्ण झाल्यामुळे आता बहिणींच्या खात्यावर ₹21 जे ते निवडक जिल्ह्यामध्ये खात्यावर पैसेसुद्धा आजपासून जमा होणार आहेत. चला तर त्या निवडक जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. तुमच्या समोर मित्रांनो संपूर्ण यादी आहे. महाराष्ट्राची संपूर्ण जिल्ह्यांची यादी देखील तुम्ही म्हणू शकता. तर यामधील असेच काही जिल्हे आहेत मित्रांनो की ज्या जिल्ह्यामध्ये आज बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तर तुमच्या समोर तुम्ही स्क्रीनवर संपूर्ण पाहू शकता. संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आपण ठेवलेला आहे व या नकाशाच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार, तर हे पहा आज एकूण 10 जिल्ह्यांची यादी किती 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे व 10 जिल्ह्यामध्ये आज बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. व हे पैसे कोणत्या बहिणीच्या खात्यावर सर्वात अगोदर जमा होणार, तर हे पहा ज्या बहिणी सर्व वरील अटी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण अटी पाहिलेल्या आहेत, संपूर्ण नियमसुद्धा पाहिलेले आहेत, ते नियम जाणून घेतलेले आहेत, ते नियमांचे पालनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो आज मिळून जाणार आहे. चला तर ते जिल्ह्यांची नावे आपण कुठल्याही प्रकारचे उशीर न करता पाहूया. तर हे पहा आज सर्वात प्रथम म्हणजे एकूण 10 जिल्हे असणार आहेत. त्यामधील सर्वात पहिला जिल्हा मित्रांनो असणार आहे सोलापूर. कारण की सोलापूर या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि हा वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर बहिणींना त्या ठिकाणी लाभ जो तो विचारण्यात आलं होतं तुम्हाला लाभ मिळाला का, तर त्यामध्ये जवळपास 70 ते 80% महिलांचे हात जे ते खाली होते. फक्त 30 ते 40% महिलांचे हात जे ते वर होते आणि या कारणास्तव आता सर्वात अगोदर सुरुवात जे आहे ते सोलापूरपासून केलं जाणार आहे. सोलापूरपासून त्याच्यानंतर सांगली मित्रांनो, सांगली ह्या जिल्ह्यात देखील आज पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. ते म्हणजे 2 हप्ते 21 रुपयाचे. याच्यानंतर मित्रांनो इकडच्या साईडवरून तर पाहिलं आपण तर जळगाव आहे. जळगाव या ठिकाणी देखील आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. याच्यानंतर एक मित्रांनो सर्वात सुंदर जिल्ह्यामध्ये तो आपला इकडं तुम्ही पाहू शकता धाराशिव आहे. धाराशिव या ठिकाणी देखील आज पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. कारण की धाराशिव या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आत्ताच रिसेंटली व्हिजिट केलं होतं आणि त्या ठिकाणी देखील बहिणींना विचारण्यात आलंच की पैसे मिळाले का, तर बहिणी मिळाल्यास म्हणल्या सर आम्हाला 10वा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे लवकरच त्या जिल्ह्यामध्ये देखील आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहे. त्याच्यानंतर मग आपला नांदेड आहे मित्रांनो. सोबतच इकडं मग अकोला आहे, वाशिम आहे, बुलढाणा, यवतमाळ, त्याच्यानंतर वर्धा व सोबतच इकडं मग बीड देखील आहे मित्रांनो. बीडमध्ये देखील आज पैसे जे ते जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 10 जिल्ह्यांची आजची यादी आहे मित्रांनो. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या म्हणजे 30 तारखेला कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार तेही देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर मित्रांनो उद्या पैसे जमा होणार आहेत ते म्हणजे सर्वात
सर्वांचा आवडता आणि लाडका जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा मित्रांनो. रायगड या ठिकाणी देखील उद्यापासून पैसे जे आहेत ते 10वा हप्ता आणि अधिक 11वा हप्ता जमा होणार आहे. त्याच्यानंतर ठाणे जिल्हा आहे मित्रांनो. मुंबई शहर, मुंबई उपनगर अतिशय प्रमुख जिल्हे आहेत. त्याच्यानंतर पुणे सर्वांचा आवडता जिल्हा देखील आपण म्हणू शकतो. पुणे या ठिकाणी देखील उद्या जे आहे ते पैसे वाटप होणार आहेत. मग इकडे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उद्या मित्रांनो पैसे जमा होऊन जाणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे क्रेडिट होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम, बुलढाणा. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. कारण की आता गुढीपाडव्याचा सण तर बहिणींसाठी आलेलाच आहे व हा सण अत्यंत आनंदात, भरभराटीत आणि जल्लोषमध्ये साजरा करावा यासाठीच या जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपल्यावरून आलेली आहे व यादीच्या अंतर्गत आता बहिणींना लाभ जो तो वितरित केला जाणार आहे. ही गोष्ट सर्व बहिणींनी लक्षात घ्यायची आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे म्हणून मित्रांनो तुम्हाला काय सांगायचे इच्छितो. आणि महत्त्वपूर्ण मेन गोष्ट म्हणजे काय तर बहिणींना पैठणी साडीसुद्धा मिळून जाणारच आहे. ती म्हणजे अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या पैठणी साड्या मित्रांनो 10व्या अधिक 11 हप्त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे. ती गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि अशा पद्धतीच्या पैठणी साड्या तर आपण याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं होतंच. आणि गुढीपाडव्याचा सण आहे आणि या सणानिमित्त मित्रांनो जबरदस्त अपडेट म्हणजे बहिणींना हे सर्व गिफ्ट जे आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे गिफ्ट सांगितलंच तुमचे गिफ्टसुद्धा तुमच्या खात्यावर जमा होऊन जातील. तर 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश आलेले आहेत. हो मित्रांनो, आताची सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट देखील आपण म्हणू शकतो. हप्ता वाटप सुरू करण्याचे आदेश जाहीर झालेले आहेत व बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा झालाच पाहिजे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. चला तर आता 10वा हप्ता कोणते वाटप कुठपासून सुरू झालेला आहे व दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होतो. या कारणास्तव हप्ता वाटप जे आहे ते यावेळेस सर्वात अगोदर 2 दिवस अगोदर यांनी सुरुवात केलेली आहे. तर आता सर्वात प्रथम म्हणजे जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणारच आहोत. सर्वात अगोदर मोठे 10 जिल्हे जे असणार आहेत ते असणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे. तुमच्या जिल्ह्याचं वेळापत्रक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला किती वाजता किंवा आज पैसे मिळणार का संपूर्ण डिटेल एकूण एक शब्द माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे. तर आता सर्वात प्रथम आपण जिल्हे तर पाहणारच आहोत. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण शक्यतो नाही, परंतु मेन मुद्दा म्हणजे काय आहे तर बहिणींना आता आनंदाचा शिधा मिळणार आहे व फक्त आनंदाचा शिधाच नाही मिळणार तर यासोबत जबरदस्त गिफ्टसुद्धा बहिणींना मिळून जाणार आहेत. 5 मोठे जबरदस्त गिफ्ट मित्रांनो बहिणींना वाटप करण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाने आखलेले आहे व त्यामधील सर्वात जबरदस्त गिफ्ट देखील आपण म्हणू शकतो किंवा एक गिफ्टची सुरुवात देखील आपण म्हणू शकतो ती म्हणजे पैठणी साडी आहे मित्रांनो. रेशन कार्डवाली साडी तुमच्याकडे मिळणार आहे तुम्हाला, परंतु यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण करायच्या आहेत. फक्त साडी तर हे फक्त पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो. यामध्ये दुसरं, तिसरं आणि चौथं, पाचवा एक गिफ्ट जे आहे ते अत्यंत जबरदस्त व युनिक क्वालिटीचे असणार आहेत. ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. परंतु सर्वात अगोदर म्हणजे हा रेशन कार्डवर आनंदाचा शिधाचा लाभ कोणाला मिळणार आहे तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर याचा लाभ जो आहे तुम्हाला अत्यंत मोठा लाभ तुम्हाला मिळून जाणार आहे. चला तर आता हा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा. कुपनवर काय होतं, रेशन कार्डवाले एक तर धान्य व्यवस्थित देत नाहीत आणि त्यामध्ये देखील कटौती काहीतरी करतातच आणि त्यासोबतच आता एक गिफ्ट तुम्हाला मिळणार का, यामध्ये देखील कटौती होणार का किंवा हे गिफ्ट देखील वरची वर गायब होणार का, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि हे गिफ्ट तुमच्याकडून मिस होऊ नये किंवा तुमचा रेशन कार्डवाला तुम्हाला देईन का नाही याची गॅरंटी तुम्हाला लागण्यासाठी आपण तुम्हाला कशा पद्धतीने हे गिफ्ट प्राप्त करायचे संपूर्ण माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत. चला तर आता डिटेलमध्ये जाणून घेऊया. प्रत्येक सणाला बहिणीला गिफ्ट तर असतातच. हो मित्रांनो, आतापर्यंत जेवढे सण झालेले आहेत, सणवार झालेले आहेत, मग ते रक्षाबंधन असेल, दिवाळी पाडवा असेल किंवा होळी असेल किंवा प्रत्येक सणानिमित्त बहिणींना एक गिफ्ट जे आहे ते मिळालेलंच आहे. आणि गिफ्ट कशामुळे मिळाले आहेत तर लाडक्या बहिणी खुश झाल्याच पाहिजेत हे सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींना प्रत्येक सणानिमित्त गिफ्ट जे आहे ते मिळत असते. आणि आत्ताच होळीनिमित्त 3000 रुपये तर वाटले असतील, ते तुम्हालाही जमा झाले असतील, ते सर्वांना माहिती आहे मित्रांनो. आता यामधील सर्वात मोठा प्रश्न पडतो म्हणजे 3000 रुपये तर वाटप झाले, आता यामध्ये काही अडचण नाही, परंतु गुढीपाडव्याला नेमकं मोठं गिफ्ट कोणतं बहिणीनं आलेलं आहे व हे गिफ्ट किती जबरदस्त असणार आहे. व आतापर्यंत प्रत्येक सणानिमित्त वाटलेल्या गिफ्टपैकी सर्वात मोठं व जबरदस्त गिफ्ट हे गुढीपाडव्याचं असणार आहे मित्रांनो. कारण की हिंदू नववर्षाची सुरुवात जे ती गुढीपाडव्यापासून होत असते आणि बहिणींच्या
आनंदाची सुरुवात सुद्धा गुढीपाडव्यापासून व्हावी यासाठी अत्यंत मोठं व जबरदस्त गिफ्ट तुमच्यासाठी महाराष्ट्र शासन घेऊन आलेलं आहे मित्रांनो. चला तर गुढीपाडव्याचं गिफ्ट आपण पाहूया. सर्वात जबरदस्त 2 गिफ्ट आहेत मित्रांनो आणि इतर 3 गिफ्ट तर पुढे आहेतच, ते तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्र तुम्हाला सांगू इच्छितो, गुढीपाडवा सणानिमित्त बहिणींना गिफ्ट वाटप होणार आहे, ते म्हणजे पैठणी साडी आणि सोबतच 2100 रुपयाचा धडाकेबाज बोनस. हो मित्रांनो, हे 2 गिफ्ट तर सर्वात जबरदस्त व मोठे गिफ्ट आहेत, ते म्हणजे फक्त लाडक्या बहिणीसाठी. तर आता पैठणी साडी कशावर मिळणार, तर ती रेशन कार्डवर मिळणार आहे. आणि 2100 रुपये कशाचे, तर मित्रांनो आता 10वा अधिक 11वा हप्ता, हे 2 हप्ते जे आहेत ते 2100 अधिक 2100 रुपये असणार आहेत, म्हणजे 4200 रुपये बहिणींच्या खात्यावर धडाक्यात जमा होणार आहेत. परंतु हे जमा होण्यासाठी नवीन नियम व अटी तुम्हाला पालन कराव्याच लागणार आहेत. अत्यंत 2 छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, त्या जर तुम्ही नाही केल्या तर तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत, 2100 रुपये अजिबात मिळणार नाही. परंतु त्या 2 गोष्टी आपण सर्वात अगोदर आपण यूट्यूबवर तुम्हाला सांगत आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका व त्या 2 गोष्टी तुम्ही पूर्ण कराच, जेणेकरून तुमच्या खात्यावर 2100 अधिक 2100 असे मिळून 4200 रुपयांचा प्रचंड मोठा लाभ जो तो जमा होऊन जाणार आहे. चला तर त्या गोष्टी पाहूया. तर ही गुढीपाडव्यानिमित्त मोठी भेट महिलांसाठी ठरणार आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलेलं आहे, आम्ही बहिणींना प्रत्येक सणानिमित्त गिफ्ट जे ते वाटप करत असतो. आणि यावेळेस देखील सर्वात जबरदस्त व मोठे गिफ्ट पैठणी साडी अधिक 2100 रुपये तर आहेच, परंतु याच्यासोबतच बहिणींना हे गिफ्ट मिळण्यासाठी नवीन अटी व नियम यांनी लावलेले आहेत. किंवा 10वा अधिक 11वा हप्ता जर पाहिजे असेल तर हे नवीन नियम व अटी तुम्हाला पालन कराव्याच लागणार आहेत मित्रांनो. याला कुठल्याही प्रकारचा पर्याय किंवा ऑप्शन नाही, कारण की विषय काय आहे, बहिणी तर भरपूर आहेत व ज्या बहिणी अपात्र आहेत अशा बहिणीसुद्धा योजनेचा लाभ घेत आहेत. आणि हे कारण थांबवण्यासाठीच आता 100% महिलांना लाभ जो तो वितरित करण्यासाठी काही बहिणी वगळण्यात येणार आहेत, कारण की लाभ जो आहे तो ज्या बहिणींना नको आहे त्या बहिणींना मिळत असल्यामुळे हे गिफ्ट वाटण्यास थोडा उशीर झालेला होता. त्यामुळे आता हे नवीन नियम व अटी काय आहे ते आपण एकदा जाणून घेऊया. तर सर्वात पहिले नियम व अटीने ठेवलेले आहे, म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर म्हणजे इतर कुठल्या योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला नसायला पाहिजे, फक्त आणि फक्त लाडकी बहीणच तुमच्या खात्यावर जमा होत असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. याच्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वपूर्ण व मोठी अट यांनी दिलेली आहे, ती म्हणजे जर तुम्हाला पैसे हवे असतील 10वा अधिक 11वा हप्ता तर तुम्हाला आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे तर आहेच, परंतु त्याच्यासोबत आधार कार्डवर बँक पासबुकवर एकच नाव असायला पाहिजे. नावात जर बदल असेल आधार कार्डवर आणि बँक पासबुकवर तर तुम्हाला इथून मागचे हप्ते जरी मिळाले असतील तर इथून पुढचा हप्ता 1 रुपयासुद्धा तुमच्या खात्यावर अजिबात जमा होणार नाही. ही सर्व बहिणींनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर तिसरी व सर्वात जबरदस्त अपडेट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तिसरा नियम यांनी ठेवलेला आहे, तो म्हणजे 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला महिलांना लवकरच सादर करावा लागणार आहे. हो मित्रांनो, जून जुलै महिन्यात KYC जी आहे ती केली जाणार आहे व त्या KYCच्या अंतर्गत ज्या महिला